2 वाटी गव्हाचं पीठ, छोटा चमचा ओवा, चवीपुरतं मीठ आणि 1 टेबलस्पून तेल. छान पीठ मळून घेऊ. पीठ आपलं मळून झाले. थोडंसं तेल घालून त्यास रेस्टला ठेवून देऊ. जिरं तडतडलं की आपण त्याच्यात चॉप करून घेतलेला कांदा घालून घेऊ. कांदा फ्राय झाले. चॉप करून घेतलेला लसूण घालून घेऊ. आलं आणि चॉप केलेली हिरवी मिरची परतून घेऊ. 1 वाटी फ्लावर गोबी घालून घेऊ. परतून घेऊ. पावडर मसाले घालून घेऊ. हळद, धनिया पावडर, गरम मसाला, चाट मसाला, लाल मिर्च पावडर, चवीपुरतं मीठ मिक्स करून घेऊ. गोबी आपण छान परतून घेतला. थोडंसं पाणी घालून त्याला शिजवून घेऊ. गोबी छान शिजली आहे. कोथिंबीर घालून घेऊ. पीठ पण तयार आहे आणि सारण पण तयार आहे. आता सुकं पीठ आहे. पोळी लाटून घेतली. सारण भरून घेऊ. त्यात एकत्र करून घेऊ. जास्तीचं पीठ काढून घेऊ. पिठात घालून लाटून घेऊ. पोळी आपण लाटून घेतली. तव्यावर भाजून घेऊ. तवा आपण गरम करून घालून घेऊ. दोन्ही बाजूनी अलट पलट करून आपण पोळी भाजून घेऊ. पोळी भाजून घेतला. अशा प्रकारे आपण गोबीचे पराठे बनवून तयार केला. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.